आणि या मॅच दरम्यान आणखीन एक बक्षीस आलंय. चला मॅच चालू करायची आहे, हरकत नाहीये. तनिष गाडी यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र रिहान परब यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार ऑलरेडी जाहीर करण्यात आलाय. दरम्यान स्ट्राईक वरती आदित्य चव्हाण, नॉन स्ट्राईकला तनिष गाडी आणि बॉलिंग मार्क वरती मात्र युवराज नाटळकर. पहिला चेंडू इथे आदित्यला प्रश्न विचारला गेला युवराज कडून. युवराजचा पुढचा बॉल आणि हा चेंडू मात्र सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. ओहो, सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या पिचिंग वरती चांगलं लक्ष केंद्रित केलं युवराजने. धावा बनवून देत नाहीयेत आदित्यला. ओव्हर मधल्या मात्र एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलाय. सुंदर बॉल. पुन्हा एकदा मात्र पिचिंग चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अजिबात उडत नाहीये, खालीच राहिलाय. सरळ विकेट किपर कडे जातोय. आणखीन एक डॉट बॉल युवराज नाटळकर यांच्या ओव्हर मध्ये. फक्त 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत युवराजने. सुरुवातीलाच मात्र इशारा दिला होता ज्या वेळेला आपण टॉस केला. तनिषला सांगितलं होतं की वेट अँड वॉच, परंतु शेवटचा बॉल अगदी फुल टॉस, परंतु आत आलाय. धावून रन तुम्हाला घ्यावे लागतील. तीन धावा शेवटच्या बॉलवरती मात्र धावून काढल्या गेल्या आणि या तिहेरी धावेसोबत युवराज थोडासा नाराज तिकडे मात्र दिसतोय आदेशवरती. कारण असं वाटत होतं की बॉल डिक्लेअर मध्ये जाईल आणि त्यामुळे त्याला जाऊन देण्याचा कुठेतरी मार्ग मोकळा करायचा होता, परंतु त्यांना अडवलाय आणि बॉलला फेक करेपर्यंत तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. धावा स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या ओव्हर साठी मात्र बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय लोके. दुसऱ्या षटकात मात्र अक्षय लोके. स्ट्राईक वरती आदित्य चव्हाण. डू ऑर डाय सिच्युएशन आहे दोन्ही टीम साठी. आदित्य चव्हाण मात्र स्ट्राईक वरती या वेळेला त्यांना सुद्धा बीट करण्यामध्ये यशस्वी राहतोय. या अगोदर युवराजने चांगली गोलंदाजी केली. या वेळेला मात्र अक्षय लोके आलाय गोलंदाजीसाठी. त्याचाही पहिला चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतोय. सिमेंटचा प्रीमियर लीग, एकाच इमारतीमधल्या 120 खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम करणारी ही स्पर्धा ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचं भव्य दिव्य असं आयोजन. पुन्हा एकदा मात्र खूप चांगलं फुटवर्क, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच बॉलला थोडंसं बॅट पासून लांब ठेवलंय. अक्षय लोकेला मात्र एक चांगली लाईन गाईल त्या ठिकाणी मात्र मिळाली आहे. चांगल्या लेंथ वरती मात्र गोलंदाजी करतोय.
आदित्य चव्हाण आज मात्र आउट ऑफ फॉर्म दिसतोय. बॅटमधून रन येत नाहीयेत आदित्यच्या. या वेळेला मात्र खूपच आखूड टप्प्याचा बॉल होता, तो मात्र जातोय लॉंग लेग बाउंड्रीला. त्या ठिकाणी मात्र डिक्लेअर आहे की नाही हे जाणून घेऊया. पंचांचा निर्णय काय येतोय. पंच तुषार चिखले आपल्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवतील. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि पंचांचा इशारा 2 धाबा. मला वाटतं या 2 धाबा ज्या आहेत त्या धावून काढलेत. धावून किती काढलेत. धावून एकच काढली आहे आणि तशी पण मला वाटतं डिक्लेअर जरी असली तरी एकच असणार आहे. तर पंच निर्णय देतील, परंतु विचार करतायत, थोडासा विचार विनिमय चालू आहे पंचांमध्ये. बॉल लागलाय कुठे हे सर्वप्रथम तर जाणून घ्यायचंय पंचांना. दोन धावा. पंचांकडून दुहेरी धावेचा इशारा आलाय. येस, 2 धावांची भर पडते. स्कोरबोर्ड वरती धावांचा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय तो आता 7. 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र एक दुहेरी धावेचा फटका. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता. लेंथ मध्ये मात्र थोडासा बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा धावा देऊन बसलाय तिकडे अक्षय लोके. यावेळेला मात्र बॅटची टॉप एज. बॉल हवेत आहे. बॉलरचा प्रयत्न मात्र तिकडे चांगला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाहीयेत तिकडे. एकेरी धावेसोबत मात्र धावसंख्येचा आकडा आता 8 या धावसंख्येवर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या वेळेला करावा लागेल, कारण तनिष घाडी ज्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत युवा टायगर टीमला, तो फलंदाज आता मात्र आपण स्ट्राईक वरती आलेला बघतोय. 10 चेंडू नंतर मात्र तनिषला स्ट्राईक मिळते. आश्चर्याची गोष्ट आहे की सुरुवातीला तो ओपनिंगला ज्या वेळेला पासून आलाय तेव्हापासून तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. चौकार या वेळेला मात्र आलेला आपण बघितलाय. तनिषच्या बॅटमधून हेच अपेक्षित होतं, कारण सुरुवातीला आदित्य ज्या पद्धतीने संघर्ष करत होता त्यानंतर धावा येत नव्हत्या, परंतु आता तनिष जसा स्ट्राईकवर आला आता धावा यायला सुरुवात झाली आहे. स्कोर जर आपण पाहिला तर 12 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा फुल टॉस आणि या वेळेला बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. आणि रिहान परब यांच्याकडून मात्र या षटकारासाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. लाजवाब बॅटिंग आपण बघतोय. तनिष घाडी आक्रमक पवित्रा त्यांनी स्वीकारलाय. चौकार षटकारांची आतिषबाजी करायला सुरुवात. अक्षय लोकेवरती हल्लाच केलाय आणि यानंतर मात्र आपण स्कोर जर पाहिलं तर धावसंख्येचा आकडा थेट जाऊन पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. या ओव्हरला एकूण 13 धावा आलेत. आणि तनिषच्या इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी, म्हणजे आता ज्याने जो षटकार मारलाय त्याच्यासाठी तर 500 रुपये आहेतच, परंतु यानंतर तो जितकेही षटकार ठोकेल त्या प्रत्येक षटकाराला मात्र रिहान परब यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचं बक्षीस. आदित्यने यावेळेला ऑन साइडला फटका सजवलाय. उंची आहे, लांबीही गाठतोय आणि बॉल मैदानातून बाहेर. 2 धावा. तनिष आज फुल फॉर्म मध्ये आहे. चांगली लयबद्ध बॅटिंग मात्र पाहायला मिळते तनिषकडून.
वैभव आलेत गोलंदाजीला. पहिल्या चेंडूवरती मात्र आदित्यच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल, परंतु आता स्ट्राइक रोटेट करायची आहे. तनिषला स्ट्राइक द्यायची आहे जास्तीची. लेग बाईचा इशारा आलाय पंच तुषार चिखले यांच्या माध्यमातून. तनिष घाडी चांगल्या फॉर्म मध्ये असणारा बॅटर आहे, त्याला मात्र आता लेग बाईच्या स्वरूपातले एका धावेनंतर स्ट्राइक मिळते आणि जास्तीची स्ट्राइक जी आहे ती तनिषला देण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच होणार आहे, कारण तनिषच्या बॅटमधून अतिशय जलद गतीने धावा येत आहेत. स्कोर सध्या आपण जर पाहिलं तर 21 वर जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात दुहेरी धावेने झाली, त्यानंतर मात्र लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव आली आहे. 2 चेंडूत 3 रन आलेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 2 चेंडू आणि धावा आलेत 3. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न तिकडे केला तनिषने. आणि दरम्यान व्यासपीठावरती मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला शाखा संघटिका सन्माननीय भारतीताई पेडणेकर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय. ताई आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ताई आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक हार्दिक आभार. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरचा खेळ जसा आपण पाहिला होता फक्त 5च रन युवराज नाटळकरने खर्च केले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा तनिष स्ट्राईकवर आला तसा मात्र धावसंख्येची परिस्थिती पूर्णतः बदलली. त्या ओव्हरमध्ये एकूण 13 धावा आल्या. 2 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती होत्या आणि सध्याची स्थिती आपण जर धावफलकाची पाहिली तर 2.4 चेंडूचा म्हणजे या षटकातल्या 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय तो 24 या धावसंख्येवरती. तनिष घाडीच्या प्रत्येक षटकारासाठी रिहान परब यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. आज व्यासपीठावरती मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय महिला शाखा संघटिका शाखा क्रमांक 203 सौ भारतीताई पेडणेकर यांचं मात्र शुभागमन आपल्या व्यासपीठावरती. ताई आपलं सहर्ष स्वागत. सिमेंट चाळ म्हटलं की ताईंचं मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि दरम्यान एक जबरदस्त स्ट्रोक आलाय आणि 2 धावांचा फटका इथे मात्र आदित्य चव्हाणच्या बॅटमधून आल्यानंतर धावसंख्येची स्थिती बदलते. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एक क्वालिटी क्रिकेट काय असतं हे आपल्याला या 2 दिवसांमध्ये अनुभवायला मिळालं. एक मैत्रीपूर्ण क्रिकेटची भावना काय असते ही आपल्याला अनुभवायला मिळाली. सोपं नाहीये. मला वाटतं या संपूर्ण मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातली पहिली अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये एकाच इमारतीमधले 120 खेळाडू आपल्याला एकत्र खेळताना दिसत आहेत. आयोजकांचंही कौतुक आहे, कारण एकच स्पर्धा आपण एखादी स्पर्धा एखाद दुसऱ्या वर्षी आयोजित केली गेलेली पाहतो, परंतु एक स्पर्धा कायम 12 वर्ष आयोजित करणं हे सोपं काम नाहीये. या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम जी आयोजन समिती करते त्या आयोजन समितीचं मात्र आम्ही मनभरून कौतुक या ठिकाणी करतोय. यावेळेला मात्र सुंदर फटका, क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. लाजवाब फटकेबाजी आपण सुरू असलेली बघतोय. आता मात्र एक चिंताजनक स्थिती जी होती ती आता मात्र एका सुस्थितीमध्ये हे धावफलक जाऊन पोहोचलेला आपण बघतोय. युवा टायगर टीम 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय तो 29 धावांवरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीचं षटक ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला असं वाटलं होतं की 15-20 धावांपर्यंत डाव आटपतोय की काय, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 5च धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा मात्र तनिष स्ट्राईकवर आला त्याने मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि टीमच्या धावसंख्येला एका वेगळ्या वळणावर घेऊन गेला, एक वेगळा आकार दिला आणि आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा, एक चांगली धावसंख्या, एक माफक धावसंख्या आणि एक फायटिंग स्कोर उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आता पाहायला मिळते ती टीम युवा टायगर. अनिरुद्ध कुनकावळेकर यांचा संघ. नाटळकर परिवार आज सगळ्यांचं लक्ष मात्र युवराजच्या मॅच कडे आहे, कारण मिनार नाटळकर यांची टीम सेमीफायनलला गेली आहे. सिद्धेश नाटळकर यांची टीम सेमीफायनलला गेली आहे. रुपेश नाटळकर त्यांची सुद्धा टीम सेमीफायनलला गेली आहे. फक्त बाकी राहिलाय तो आता युवराज नाटळकर. त्यांची टीम सेमीफायनलला जाते का याच्याकडे मात्र आता या नाटळकर परिवाराचं लक्ष आहे.
29 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती ओमकार. पहिला बॉल, या वेळेला मात्र पूर्ण ताकदीने बॅट भिरकावली होती, परंतु स्विंग अँड अ मिस. जर हा बॉल बॅटच्या मध्यभागी लागला असता ना तर मला वाटतं डायरेक्ट ITC हॉटेल पर्यंत गेला असता. इतकी ताकद लावली गेली होती या फटक्यामध्ये. सोडून दिला हा बॉल, परंतु पंचांचा निर्णय मात्र आम्हाला येणं गरजेचं आहे. अँड येस, पंच आपले दोन्ही हात पसरवत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा कळवत आहेत. अतिरिक्त धावेची घोषणा, अवांतर धावेत वाढ, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपण बघू शकता. आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर आणि आपल्या स्मार्ट टीव्हीवर घरात बसून सुद्धा ही स्पर्धा तुम्ही बघू शकता. स्ट्राइक रोटेट होते, आदित्य चव्हाण जातील स्ट्राइकवर. 22चा इशारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे मात्र पंच तुषार चिखले यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. 22 आणि लेग बाईसच्या स्वरूपातल्या या एक्स्ट्रा धावा, अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या स्कोरला मात्र पुढे घेऊन जातील. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय तो 31 या धावसंख्येवरती. CPL 2025 सीझन 12 12व पर्व 2025 मध्ये आपण पार पाडतोय. आणि गेले जवळपास 5 ते 6 वर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र मला समालोचन करण्याची संधी मिळते. आमचे गुणलेखक अनिलजी सरफरे आमच्यासोबत गेली 4-5 वर्ष झाली मला वाटतं सुरुवातीपासून या स्पर्धेशी जुळले गेलेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभारी असणार आहोत. यावेळेला आदित्यच्या बॅटमधून आडव्या बॅटने खेळलेल्या फटक्यावरती मात्र रन किती मिळतील, यावेळेला मात्र 2 धावांचा इशारा पंच तुषार चिखले आणि पंच महेश मकवाना यांच्या माध्यमातून. आज सर्व लहान मुलांची सुद्धा मजा आहे, कारण लहान मुलांसाठी मात्र त्या ठिकाणी आज चिंग्स चायनीजच्या वतीने आपण जर पाहिलं तर एक काउंटर जे ओपन आहे त्या काउंटरवरती आज नूडल्स त्या ठिकाणी सर्व लहान मुलांसाठी आपल्याला उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे उपस्थित सर्व लहान मुलांची आज जास्त मजा झाली आहे. स्मिथ अँड जोन्स चिंग्स चायनीजचे जे बॅनर आपल्याला दिसत आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि त्यांचं मात्र प्रमोशन, त्यांचं मात्र लॉन्चिंग, त्यांचे मात्र स्पॉन्सरशिप या स्पर्धेला मात्र मिळाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चिंग्स चायनीजचंही खूप चांगलं योगदान, त्यांचं खूप खूप आभारी असणार आहोत. या स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलं ते आपल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्कचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर ओम विश्वटेश्वर क्रीडा मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्व रहिवासी, त्याचबरोबर आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर F दक्षिण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व कर्मचारी जे मैदानामध्ये कार्यरत आहेत, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारी सर्व मित्रमंडळ, ज्यामध्ये पाकोचाळ मित्रमंडळ असेल, गणेश लीला मित्र परिवार असेल, अशी अनेक मंडळं ज्यांनी या स्पर्धेला आज उपस्थिती दाखवली. मगाशी मात्र आपण जर पाहिलं तर गिरिजा माता मित्रमंडळ डोंबिवलीवरून आज काही प्रतिनिधी या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. आणि त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतीमधील सर्व रहिवासी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. दरम्यान धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 36. शेवटच्या 2 बॉलचा खेळ फक्त आता बाकी राहिला या डावातून. युवा टायगर एका सुस्थितीमध्ये, तनिष घाडी आणि आदित्य चव्हाण एक अनब्रेकेबल जोडी, अनबिटेबल जोडी आपण पाहतोय. सुरुवातीपासून अजूनही विकेट आलेली नाहीये. थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय गोलंदाज ओमकार. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, परंतु या वेळेला सुद्धा फटका फसला. जसा तनिष स्ट्राइकवर येतो तसं मात्र सगळ्यांचं लक्ष मैदानाकडे लागून राहिलेलं असतं, कारण प्रत्येकाला या ठिकाणी षटकार पाहिजेत. षटकारांचा अभाव बघायला मिळाला. कालच्या दिवसात एकही षटकार आलेला नव्हता, परंतु आज मात्र षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली मगापासून. आणि शेवटचा बॉल, प्रयत्न तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली, युवराज नाटळकर आणि जबरदस्त कॅच, तनिष घाडीची विकेट शेवटच्या बॉलवरती. परंतु टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, धावफलकावरती धावा झाले त्या 38. जिंकण्यासाठी मात्र गरज आहे स्टार ऑफ CC संघाला ती 39 धावांची, 39 रन्स टू विन.
आम्ही करणार आहोत. आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे हितचिंतक सन्माननीय विनायकजी राणे साहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी त्यांना व्यासपीठासमोर येण्याची विनंती करतोय. विनायकजी राणे, आपण पुढे यायचंय. आपला एक विशेष सन्मान आज आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र युवा टायगर संघाचे संघमालक आणि आमच्या ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे पदाधिकारी सन्माननीय अनिरुद्धजी कोनकावळेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत. SKB मित्रमंडळ आणि परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचे आमचे सहकारी सन्माननीय विनायकजी राणे यांचा हा विशेष सन्मान आज व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. खूप खूप धन्यवाद विनायकजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर मात्र सन्मान या ठिकाणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 203 स्थानिक महिला शाखा संघटिका सन्माननीय सौ भारतीताई पेडणेकर यांचा सुद्धा एक विशेष सन्मान आज आमच्या ओमेश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. चला जरा लवकर फिल्डिंग लावून घ्या. युवा टायगर्स, आपण लवकर फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. आदित्य, भारतीताईंचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप आभारी असणार आहोत. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या स्पर्धेनिमित्तानं आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल ताई आपलं खूप खूप धन्यवाद. आपले मनपूर्वक हार्दिक आभार. चला लगेच आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. युवा टायगर्स 39 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. तर एक वाखाणण्याजोगा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच होतोय. सलामीच्या जोडीकडून तनिष गाडी जबरदस्त बॅटिंग केली, शेवटला मात्र तो रनआउट झाला. आता अधिक वेळ घेऊ नका युवा टायगर, कारण यानंतर आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा एकूण 3 मॅचेस आपण खेळवणार आहोत. दरम्यानच्या वेळेत मात्र आपल्या सर्वांसाठी जेवणाची वेळ दिली जाईल. एक छोटासा ब्रेक पण घेणार आहोत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सामन्यांना सुरुवात होईल, उपांत्य फेरींना सुरुवात होईल. आणि आमचे मित्र आज आमचे मार्गदर्शक शैलेजी पाटणकर आज या संपूर्ण स्पर्धेतल्या क्षणचित्रांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम करतायत. त्यांचं खूप खूप धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. आता जो आपण सामना बघतोय क्वार्टर फायनलचा सामना आहे. या दोन या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र चौथा सेमीफायनलिस्ट संघ असेल. तत्पूर्वी आपण फर्स्ट इनिंग मध्ये बघितलं 38 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी
39 धावांची गरज आहे. पहिला गोलंदाज येतोय तो म्हणजे आदित्य चव्हाण, लेफ्ट हँड बॉलर. सामना करतील युवराज नाटळकर व सचिन पाताडे. युवराजला काहीशी आपल्या बॅटिंगची झलक इथे आता दाखवावीच लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. पहिला चेंडू सुंदरसा टोलावलेला आणि 2 धावा सहजरित्या. आता मात्र युवराजला एक लंबी इनिंग खेळनी पडेगी. पहिल्या चेंडूवर 2चा फटका मारलेला आहे युवराज नाटळकर यांनी. पुढचा चेंडू यावेळी मात्र फक्त 1 धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र स्ट्राईकवर आहे स्टार ऑफ सीसी संघाचे संघमालक सचिन पाताडे. सामना करतील आदित्य चव्हाण यांचा. बघूया सचिन पाताडे काय रणनीती आखतायत ती. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत आणि डिक्लेअर स्वरूपाच्या ह्या 2 धावा मिळालेल्या आहेत. उत्कृष्ट असा फटका सचिन पाताडे, कारण की त्यांना माहिती आहे हा सामना आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. जर आपल्याला सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की करायची आहे त्यासाठी स्वतः सचिन पाताडे तेवढीच मेहनत घेताना दिसत आहेत आपल्याला. तत्पूर्वी 3 चेंडूंमध्ये 5 धावा कुठलेल्या आहेत स्टार ऑफ सीसी यांच्या ओपनर्सनी. आणि हा उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा घेत आहेत. पंच 1 धाव घोषित करतायत. धावसंख्या आकार घेते आहे, परंतु काही मोठे फटके सुद्धा मारावे लागतील, कारण की आपल्याला 39 धावा हव्यात विजयासाठी. पण हे युवराज नाटळकर आणि सचिन पाताडे व्यवस्थित जाणतात, जाणकार बॅट्समन आहेत. आदित्यचा पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा, परंतु तितकाच उत्कृष्ट असा शिरोडकर जवळ पाठवलेल्या चेंडूला आणि अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. सचिन पाताडे आता खरोखरच एक उत्कृष्ट अशी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात आहेत. सचिन पाताडे आता यांच्यावर पैशाची बोली लागण्यात आलेली आहे. जर सचिन पाताडे यांनी एक सचिन पाताड्याच्या प्रत्येक चौकारावर कार्तिक यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक इथे घोषित झालेला आहे. सचिन पाताडे यांची नोंद घ्यायची आहे. त्यांचे मित्र कार्तिक यांनी 501 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी सचिन पाताडे यांना. मात्र धावसंख्या चांगली आकार घेते, ते म्हणजे 5 चेंडूत 8 धावा झालेल्या आहेत. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आदित्याची आणि पहिलं षटक संपते आणि त्या पहिल्या षटकात 8च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे. पहिल्या षटकात 8 धावा.
युवा टायगर्स संघ हा विकेट काढण्याच्या पहिला गडी कधी बाद करतील याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि आता दुसरी ओव्हर दुसरं षटक घेऊन येते ते म्हणजे शैलेश गडेकर. हे सुद्धा उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळ रजिस्टर सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 पर्व 12वे चौथा सेमीफायनलचा संघ आपण इथे बघतोय. कुठचा होईल तो? प्रतीक भिंगारडे. आपण जर कुठे असाल तर गाडी जवळ यायचं आहे. प्रतीक भिंगारडे आपण जर कुठे असाल तर गाडी जवळ यायचं आहे. गाडीची चावी हवी आहे. कृपया इथे यायचं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे शैलेश गडेकर. पहिल्या षटकात आपण बघितलं 8 धावा कुठलेल्या युवराज नाटेकर व सचिन पातळे यांनी. खास करून सचिन पातळे एकदा पुन्हा फॉर्म मध्ये आपल्याला इथे दिसत आहेत. करो या मरोची स्थिती आहे. शैलेश गडेकर उत्कृष्ट असा फटका युवराजचा आणि झाडाला लागून तो पुन्हा मागे येतोय आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. स्टंपच्या बॅकअपला कोणीच नव्हता म्हणून सचिन पातळे हे वाचलेले आहेत. तरी पण 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या आकार घेते. धावसंख्या झाली आहे 10. शैलेश गडेकर वर्सेस युवराज नाटळकर. उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू. पुन्हा एकदा 2 धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या होते आहे ती म्हणजे 12. काहीतरी गोलंदाजाला वेगळं करावं लागेल नाहीतर हे 2 फलंदाज काय ऐकण्यातले आपल्याला वाटत नाही आहेत. दोन चेंडूवर 2-2चे फटके आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा स्लो रन पद्धतीने टाकलेला चेंडू आणि हा डॉट बॉल. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता शैलेश गडेकर यांचा. संघासाठी चांगलं योगदान करताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एक स्लो रन पद्धतीचा चेंडू पण तो आता जातोय शिरोडकर शाळेच्या दिशेने. 2 धावा घोषित. धावसंख्या आकार घेते आहेत. धावसंख्या झाली आहे 14. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत ह्याच ओव्हर मधले. या चेंडूवर 2 धावा आलेल्या. पुन्हा एकदा एक स्लो रन बद्दल चेंडू पण इतकाच टोलावला आहे. तिथे आपण बघतोय तनिष घाडे याची उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पण 1 धाव घेण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाहीयेत. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील सचिन पातळे. पुन्हा एकदम स्लो रनचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे शैलेश गडेकर यांनी. पुन्हा एक डॉट बॉल. ह्या षटकात आलेल्या 7 धावा आणि धावसंख्या होत्या ती म्हणजे 15. 2 षटकाखेर बिनबाद 15 धावा स्टार ऑफ सीसी संघाच्या. या सामन्यावर जर पकड बनवायची असेल 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा 2 षटकानंतर 15 धावा झालेल्या आहेत. पण युवा टायगर्सला ह्या सामन्यात जर पकड घट्ट पकडायची असेल तर युवराज नाटकर किंवा सचिन पातळे यांची विकेट घ्यावीच लागेल. आता बघूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहेत ते.
माझे गुणलेखक सांगतायत की 12 चेंडूत 24 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 12 धावा कराव्याच लागतील, तरच आपल्याला हे डोंगरा एवढं लक्ष्य आपल्याला पार करता येईल. प्रत्येक चेंडूवर कंपल्सरी 2 धावा आपल्याला कुटाव्याच लागतील. हे जाणतात युवराज नाटळकर व सचिन पाताडे. आता तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अथर्व चांदे. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चव्हाणवाडीतले अथर्व चव्हाण, अथर्व चांदे. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टलोळ चेंडू आणि एक उत्कृष्ट असा झेल सोडलेला आहे. सचिन पातळे यांनी 4 किंवा 6 सिक्सर लगावला तर त्यांच्या प्रत्येक षटकाराला आणि चौकाराला कार्तिक यांच्याजवळून 501 रुपयाचा रोख पारितोषिक. मैदानात चव्हाणांची संख्या वाढलेली आहे. आमचे मित्र निमिष चव्हाण हे सुद्धा इथे आलेले आहेत. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि आता बघूया काय याचा पण झाडाला लागून आत पडतोय. जिथे 6 धावा होत्या तिथे फक्त फक्त आणि फक्त 2च धावा. नरेपार मैदानाचं हेच वैशिष्ट्य आहे. चारही बाजूला झाडं असल्यामुळे जोपर्यंत चेंडू पूर्णपणे जात नाही बाहेर तोपर्यंत काही सांगू शकत नाहीये. उत्कृष्टाचा फटका होता परंतु 2च धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या होते 19. 2 चेंडू मध्ये 2-2चे 2 फटके युवराजाच्या बॅट मधून आपल्याला दिसतेत. आणि आता मात्र 9 चेंडूत 20 धावांची गरज. 9 चेंडूत 20 धावांची गरज. परंतु युवराज जोपर्यंत स्ट्राईकवर आहे तोपर्यंत हा सामना सहजासहजी युवा टायगर जिंकू शकत नाही हे आपण सगळेच जाणता. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र लक्ष काहीच हळूहळू कठीण होत चाललंय. आता आपल्याला हव्यात ते 8 चेंडूत 20 धावा. स्टार ऑफ सीसी या संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 धावा. आता मात्र षटकार चौकाराशिवाय काही पर्याय उरला नाहीये. आठ चेंडूत 20 धावांची गरज. धावसंख्या स्थिरावली आहे 19 वर. आणि पुन्हा स्लो रन बादीचा चेंडू परंतु दोन धावा घेतलेल्या आहेत. काहीशे नाराज दिसत आहेत युवराज आपल्या स्वतःच्याच फलंदाजीवर. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. शेवटचा चेंडू. आता मात्र 7 चेंडूत 18 धावांची गरज. 7 चेंडूत 18 धावांची गरज. एक षटकाराची अपेक्षा युवराज याच्या जवळून. आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आज आलाय षटकार आलेला आहे. उत्कृष्ट असा शॉट युवराज नाटेकर यांच्या बॅट मधून. आता मात्र सामना कुठे झुकेल काहीच सांगू शकत नाही. खूपच अटीतटीचा सामना. कृपया बाकीच्या प्लेयर्सनी आज जाऊ नये. पंचांना विनंती आहे जे बाहेरून येणारे प्लेयर आहेत त्यांना बाहेर काढायचं आणि सामना लगेच सुरू करायचा आहे.
6 चेंडूत 12 धावा, 6 चेंडूत 12 धावा आणि 11 धावा जर केल्या तर सामना बरोबरीत होऊ शकते. आपल्याला 12 करायचे आहेत. 6 चेंडू 12 धावा, प्रत्येक चेंडूवर 2 धावा पाहिजे आहेत. जोपर्यंत युवराज आणि सचिन पातडे स्ट्राईकवर आहेत तोपर्यंत दरम्यान आपले मित्र कार्तिक यांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार इथे होतोय. हॅलो, एकदम रंगतदार स्थिती आल्या आता या सामन्याची. 6 चेंडूत 12 धावा. चला जरा बाउंड्री लाईनवर जे प्रेक्षक बसले त्यांनी कृपया मागे जायचंय. आता 6 चेंडूत 12 धावा आणि येतोय दिनेश पोकम. संदेश कदम यांच्यातर्फे कार्तिक यांचा सत्कार इथे होताना आपल्याला दिसतोय. चला पुन्हा वळूया मॅच जवळ. एकदम रंगतदार स्थिती आली आहे. करो या मरो. 6 चेंडूत 12 धावा करायच्याच आहेत. आमच्या सचिन पातडे आपल्या प्रत्येक षटकारावर आणि चौकारावर कार्तिक यांच्या जवळला 501 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. चला आणि आता तुम्हाला एक षटकार किंवा चौकार मारावाच लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि या स्लो रन पद्धतीचा चेंडू हलकासा पुश केलाय सचिन. याची माझ्या मते सचिन याची खेळी असेल की युवराजला जेवढं होईल तेवढं स्ट्राईक द्यायचा, ही रणनीती आखतोय. पाच चेंडूत 11 धावा. 5 चेंडूत 11 धावा. पाच चेंडू 11 धावा. हॅलो, आमच्या विनंतीला मान देऊन माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तसेच माजी आमदार श्रीयुत बाळानंद साहेब यांचे आम्ही ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंटचा प्रीमियर लीग 2025 पर्व 12वे या क्रिकेट महोत्सवादरम्यान आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. श्रीयुत बाळानंद साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही प्रथम त्यांचे स्वागत करीत आहोत. धन्यवाद. आता एक धाव घेतलेली, आता दुसरी धाव घेण्याची आणि गच्चा असा थ्रो आणि एक नामी संधी हुकलेली आहे इथे रनआउटची. आदित्याचा खूपच खराब थ्रो आणि 2 धावा घेण्यात परंतु यशस्वी झालेले आहेत. आता मात्र 4 चेंडूत 9 धावांची गरज. आता मात्र 4 चेंडूत 9 धावांची गरज आहे. आठ धावा केल्यानंतर सामना बरोबरीत सुटू शकतो. कंपल्सरी 9 धावा करायचे आहेत. खूपच अटीतटीचा सामना. पुन्हा एक स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एक सोपासा झेल सुटलेला आहे. आता मात्र आपल्याला ह्या सामन्यात सगळंच बघायला मिळते. इथे झेल सुटतायत, ओव्हर थ्रो होतोय. आता मात्र 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा आहेत. आता मात्र 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. रंगतदार पद्धतीचा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
पुन्हा एक स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा कव्हरच्या दिशेने भिरकावलेला आणि 2 धावा तर घेतलेल्या आहेत आणि हा 3 धावा घेण्यात यशस्वी. 3 धावा घेतलेल्या आहेत. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि आता स्ट्राइक वर आले आहेत सचिन पाताडे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. चौथा सेमीफायनलिस्ट आपल्याला इथे आता या सामन्यानंतर आपल्याला प्रेक्षकांमध्ये जल्लोष उत्साह. क्वार्टर फायनलचा सामना कसा असावा तर असा असावा. रंगतदार 2 चेंडू 4 धावांची गरज आणि स्ट्राइक वर आहेत ते म्हणजे सचिन पाताडे. प्रेक्षकांमध्ये खूपच उत्साह. दोन चेंडू 4 धावा आणि हा उत्कृष्ट असा स्लो रन पद्धतीचा चेंडू. 1 डाव मिळालेली आहे. आता मात्र 1 चेंडू 3 धावांची जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. बरोबरीसाठी 2 धावांची गरज आहे. बघूया आता हा थरार कुठपर्यंत आणि कुठच्या संघाला चौथा सेमीफायनलिस्ट बनवतोय ते. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. स्ट्राइक वर असेल तो म्हणजे युवराज नाटळकर. एक सोनेरी क्षणाचे पान आपल्याला इथे आता बघायला मिळेल. खूपच उत्कंठावर्धक सामना. 1 चेंडू 3 धावा आणि पुन्हा स्लो रन बद्दल चेंडू आणि वाईट. अंपायरने वाईट घोषित केलेला आहे. पंच महेश मकवाना यांनी हात उंचारून खूपच डोक्याच्या वरून हा चेंडू गेलेला. आता मात्र सामना 1 चेंडूवर 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. सामना बरोबरीसाठी फक्त एका चेंडूत 1 धावा करायचा पण सामना आता जिंकावाच लागेल. इतका जवळ आलेला सामना आता. 1 चेंडू 2 धावा. खूपच रंगतदार असा हा सामना झालेला आहे. 1 चेंडू 2 धावा आणि स्लो रन बद्दल चेंडू आणि डॉट आणि अशा प्रकारे विजयी संघ म्हणून होतोय तो म्हणजे युवा टायगर्सचा. आणि आपल्याला चौथा फायनलिस्ट इथे मिळालेला आहे ते म्हणजे युवा टायगर्स संघाचे मनपूर्वक अभिनंदन. खूपच हार्ड लक स्टार ऑफ सीसी. आणि आपल्याला इथे चौथा फायनलिस्ट मिळतोय ते म्हणजे युवा टायगर्स. उत्कृष्ट अशी गोलंदाज केलेली आहे ती म्हणजे दिनेश पोकम यांनी. गुड लक दिनेश पोकम.